नमस्कार मंडळी, मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये। तर मी आज बनवणार आहे बाद म्हणजे नासलेल्या दुधापासून एक पदार्थ करणार आहे। त्याला आपण रबडीही म्हणू शकतोय किंवा म्हणू शकतोय। तर त्याच्यासाठी मी हे एक अर्धा लिटर दूध होतं ते बाद करून घेतलेलं आहे। त्याच्यापासून हे नितळून घेतलेलं आहे, ह्याच्यातलं सगळं पाणी काढलेलं आहे आणि याला एक वेळा धुवून घेतलेलं आहे। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, म्हणजे जर वास येत असेल तर तो सगळा निघून जातोय। तर हे बघा, हे असं रवाळ झालेलं आहे आता हे दूध आपलं फाटलेलं। चला तर मग आपण ह्याच्यापासून आता छान अशी रबडी बनवूया। गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे, ते गरम करायला ठेवलेलं आहे। आता हे आपण फाटलेलं दूध आहे ते ह्याच्यामध्ये ॲड करूया। 1-2 मिनिटं हे परतून घ्यायचे, म्हणजे त्याच्यातलं जर पाणी वगैरे शिल्लक असेल तर ते आटून जाते। 1-2 मिनिटं भाजायचं हे। त्याच्यामध्ये हे त्याच वाटीने एक अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आपण ना शाईचं, ते ॲड करूया। गॅसची फ्लेम मंद ठेवायची। छान अशी उकळी काढू द्यायची त्याला। हे छान असं उकळी द्यायचंय। हे मी कस्टर्ड पावडर घेतलेले आहे, ते दुधामध्ये मिक्स केलेले आहे। 1.5 चमचा कस्टर्ड पावडर आणि अर्धी वाटी दूध घेऊन हे मिक्स करून घेतले। आता ते पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया। ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे साखर ॲड करा। मी ह्या चमच्याने 2 चमचे ॲड केलेले, तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर ॲड करू शकता। छान उकळी आलेली आहे, साखर विरघळूपर्यंत ह्याला उकळी काढायची आहे। बघा, छान घट्ट अशी रबडी तयार झालेली आहे। आता साखर विरघळून घ्यायची आहे आपल्याला ह्याच्यात सगळी। वेलची पूड ॲड करायची आहे। छान ही रबडी आपली आता उकळलेली आहे। आता हे आपल्याला एकदम थंड करून घ्यायचे आहे, मग आपण काय ह्याला सर्व करणार आहे ते बघूया। आता उकळलेले पूर्ण छान अशी घट्टही झालेली आहे बघा। तर आपण आता ह्याला गॅस बंद करून देऊया आणि पूर्ण एकदम फ्रीजमध्ये ठेवून ह्याला थंड करून घेऊया। तर आपली रबडी आता थंड झालेली आहे, आता आपण सर्व करून घेऊया। बघा, छान अशी दाणेदार रबडी आपली तयार झालेली आहे। ह्याच्यामध्ये जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकताय। हे मी फ्रूट्स कट करून ठेवलेले आहेत ते घालूया। द्राक्षे, वॉटरमेलन आणि हा बनाना आहे। तर तुम्हाला ड्रायफ्रूट्स जर आवडत असेल तर ह्याच्यावरती ड्रायफ्रूट्स पण ॲड केलं तरी चालतं। तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा। थँक्यू।